लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार पंडित वाघमारे हातनीकर। घराणेशाहीची परंपरा बंद करून मला निवडून द्या, नवीन युगाचा नवीन चेहरा म्हणून तालुकाभर नाव लौकिक असणारे अपक्ष भावी आमदार पंडित वाघमारे यांनी अपक्ष उमेदवारी म्हणून रिंगणात उतरले आहेत। यांना जनतेचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिसून येत आहे। यांनी सामाजिक कार्यातून अनेक गोरगरिबांची कामे केली आहेत। अनेक जणांच्या सुखादुःखाला धावून जाणारा नेता म्हणजे पंडित वाघमारे। त्यांनी नागरिकांच्या अनेक समस्या सोडवल्यात। सर्व जनतेच्या मनातला भावी आमदार म्हणजे पंडित वाघमारे असं जनतेतून दिसून येत आहे। पंडित वाघमारे हे गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा नेता आहे। जनतेने ठरवलं आहे भावी आमदार पंडित वाघमारे। लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून दावा टाकला आहे। आज आपण लोहा कंधार येथील हातनी या गावच्या ठिकाणी आलेलो आहोत। या गावचे भावी आमदार म्हणून नवीन युगाचा नवीन चेहरा म्हणून या गावचे भूमिपुत्र म्हणून पंडित वाघमारे सर, आपलं जनतेचा आवाज व MH26 नांदेडमध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद सर, आपण लोहा कंधार मतदारसंघामध्ये एक भावी आमदार म्हणून आपली चर्चा पूर्ण खेडोपाडी चालू आहे। तर याच्या संदर्भामध्ये आपण आपला थोडक्यात परिचय सांगा। सर्वप्रथम मी माझा परिचय सांगतो, पण इथं जमलेले जे आहेत, आज आपण या येणाऱ्या विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरत आहोत। उतरत असताना सर्वप्रथम मी माझा परिचय सांगतो की माझं नाव पंडित सुदाम वाघमारे, राहणार हातनी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड येथील एक मागासवर्गीय समाजाचा एक सुशिक्षित बेकार विद्यार्थी आहे आणि गावचा पुत्र बी आहे। आणि या लोहा कंधार तालुक्यामध्ये आज काय विकास होत आहे, काय झाला आहे, ही अपेक्षा ठेवून आतापर्यंत तुम्ही सांगा, आपल्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत किती विकास झाला पाहिजे, किती विकास झाला, या अनुषंगाने मी या राजकीय क्षेत्रामध्ये निवडणूक लढवणार आहे। आपण लोहा कंधारमध्ये भावी उमेदवार आहात, तर आपण कोणत्या पक्षाची उमेदवारी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहात? साहेब, पक्षाची तर मला कोणत्याही पक्षाची अपेक्षा नाही। कारण म्हणलं तर आतापर्यंत आपण बरेच राजकीय नेते किंवा लोकप्रतिनिधी बघितलेले आहेत। चळवळ कोणत्या पक्षाची चालू आहे तिकडेच जाणार माणूस। आज BJPमध्ये, उद्या काँग्रेसमध्ये, उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये किंवा महाविकास आघाडी असू द्या, प्रत्येक वेळेस माणूस काय करतो म्हणलं तर लोकप्रतिनिधी निवडून दिल्यानंतर वेळोवेळी जसं सरडा असतो ना, त्याप्रमाणे रंग बदलत आहेत। पण आपल्या तसं काही करायचं नसल्यामुळे आपण अपक्ष उमेदवार म्हणून हे निवडणूक लढवणार आहोत। आपण अपक्ष उमेदवारी लढवताना आपण खेडोपाडी प्रत्येक गावात जातात, खंडेवाडी वस्ती, तर लोकांचा आपल्याला काय प्रतिसाद मिळत आहे? लोकांचा 100% प्रतिसाद आहे की लोक म्हणतात की बाबा आपण या लोहा कंधार मतदारसंघामध्ये 20 वर्षाच्या कालावधीमध्ये काय विकास झाला, काय नाही, ते लोकांचं सर्व लक्ष लागलेलं आहे। आणि कोण्या गावात जायचं रस्ता म्हणलं तर बिलकुल, तर माझ्याच गावचं उदाहरण सांगतो, मारतळ्याहून हातनीला येते वेळेस अर्धा तास लागतो आणि हातनीहून नांदेडला जाताना अर्ध्या तासाच्या अगोदर नांदेडला माणूस पोहोचते। अशी रस्त्याची दुरावस्था बघून आणि माझ्या गावच्या पाण्याची व्यवस्था असू द्या, रस्ते नाली, ही अवस्था बघून मी या राजकारणामध्ये उतरलेला आहे। एखाद्या वेळेस जर आपल्या गावामध्ये कोणती जर महिला असेल, तिला जर डिलिव्हरीचा टाईम असेल, तर या रस्त्याची अवस्था बघितली
तर रस्त्यातच डिलिव्हरी होण्याची अशी पाळी येण्याचा असा रस्ता आहे. या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून निवडण्याची तयारी आहे. हं. तर आपण लोकांमध्ये जाऊन आता कसे त्यांना परिवर्तन करणार? तुमच्या पुढं अनेक भावी आमदार, हं. माजी आमदार म्हणून तुमच्या गाडी पुढं आहेत रिंगणात. तर त्यांना आपण ते पैशानेही बलाढ्य आहेत, राजकीय पुढाकारी अगोदरपासून आहेत. तुम्ही एक सामान्य कार्यकर्ता, तुम्ही लोकांना कसा कन्वर्ट करणार की लोकांना मत परिवर्तन कसं करणार तुमच्याकडे? आता सर्व गोष्टी काही पैशामुळं नसतात आणि सर्व गोष्टी काही आपल्या पैशानं किंवा समाजकार्य किंवा माणूस कसा आहे, काय परिवर्तन होतं आहे काय. आतापर्यंत आपण बऱ्याच बलाढ्य पार्टींना निवडून दिलेलं आहे. सर्कलमधील गावांचा किंवा तुमच्या सगळ्या सर्कलांची तुमची मागणी असेल. मी संपूर्ण माझ्या मतदारसंघामधला अभ्यास केलेला आहे. आज कोणताही पक्षामधला माणूस तुम्ही सांगा, आता असं परिवर्तन आपल्याला करायचं नाही. का म्हणलं तर आपण ठोक मताच्या माणसा. तुमची आता अपक्ष म्हणून तयारी आहे, तर बाकी आता ग्राउंड लेवलला तुमची तयारी कशी राहणार? बिलकुल योग्य ते मार्गाने मी काय तयार तयारी केली तुम्ही याच्या पुढे आता? मी सर्वसामान्य व्यक्ती आहे.